मित्रांनो, यंदा 13 मे 2026 रोजी बुधवारी आहे अपरा एकादशी. अपरा एकादशी ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. तिला अचला एकादशी असंही म्हणतात. या एकादशीच्या व्रताने अपार पुण्य मिळते आणि भक्तांना सर्व पापातून मुक्ती मिळते, म्हणून तिला अपरा अशी म्हटली जाते. उदय तिथीनुसार 13 मे 2026 रोजी बुधवारीच अपरा एकादशीचं व्रत केलं जाईल आणि उपवास सोडण्याची वेळ म्हणजे पारण वेळ 14 मे 2026 रोजी गुरुवारी सकाळी 5:31 पासून तर सकाळी 8:14 असणार आहे. आता आपण पूजेची विधी काय आहे हे बघूया. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे जागा स्वच्छ करावी आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रताचा संकल्प सोडावा. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला पुसून घ्यावे किंवा पंचामृताने स्नान घालावे. त्यांना पिवळी फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी. पिवळ्या चंदनाचा टिळा श्रीहरी विष्णूंना लावावा. देवापुढे धूप लावावा, अगरबत्ती लावावी, शुद्ध तुपाचा दिवा लावावा. आणि हो मित्रांनो, विष्णू पूजेत तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे श्रीहरीला या दिवशी तुळस अर्पण करावी. परंतु एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये, ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी घरात. या दिवशी पूर्ण उपवास ठेवावा. शक्य नसल्यास फलाहार किंवा राजगिरा लाडू, साबुदाणे असे पदार्थ खावेत. परंतु या दिवशी धान्य किंवा तांदूळ, डाळ इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी श्रीहरी विष्णूच्या मंत्रांचा जप करावा 108 वेळा. अपरा एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर दिवसभरात कधीही तुमच्या इच्छेनुसार श्रीहरी विष्णू सहस्रनाम वाचावे. श्रीहरी विष्णूंचं स्तोत्र वाचावं. श्रीहरी विष्णूंची आरती करावी. गोडाचा प्रसाद देवासाठी करावा. आता आपण या एकादशीचं महत्त्व काय आहे ते जरा बघूया. जर तुम्ही ब्रह्महत्या केली असेल किंवा खोटी साक्ष दिली असेल किंवा कुणाची निंदा केली असेल किंवा यासारखे छोटे मोठे पाप केले असतील तर त्यासारख्या महापापातून या व्रताने सुटका मिळते असे मानले जाते. अपरा एकादशीचं व्रत केल्याने काशीत शिवरात्र केल्याचे किंवा कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण दान केल्या इतके पुण्य लाभते. या दिवशी जमल्यास गरीबास किंवा गरजूंना अन्नदान करावे, जलदान करावे, कपडे दान करावे इत्यादी केल्यास श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा तुम्हाला मिळते. ब्राह्मणांना या दिवशी सात्विक भोजन म्हणून कोरडा शिदा दान करावा. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे पिवळे वस्त्र, केळी, हरभरा डाळ किंवा केशर याचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असं मानलं जातं. सध्या उन्हाळा चालू असल्याने उन्हापासून संरक्षण देणाऱ्या वस्तूंचं दान जसे की छत्री, चपला करावे. आता आपण एकादशीच्या दिवशी काय करायला पाहिजे हे तर बघितलं, पण आता एकादशीच्या दिवशी काय करायला नको हे आपण पुढे बघूया. या दिवशी शिव्या देऊ नये, वाईट बोलू नये, कोणत्याही व्यक्तीला टोचून बोलू नये, कोणाचेही मन दुखेल असं वागू नये. या दिवशी मांस, मच्छी, मटण, चिकन खाऊ नये, भात खाऊ नये, नखे कापू नये, केस कापू नये, दारू पिऊ नये. या दिवशी तुळस किंवा तुळशीची पाने तोडू नये. आदल्या दिवशीच तुळशीची पाने तोडून ठेवावी. या दिवशी लसूण, कांदा खाणे शक्यतो टाळावे. मित्रांनो, आता आपण बघूया अपरा एकादशीची व्रतकथा. अपरा एकादशीची व्रतकथा ही अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी आहे. ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने माणसाला त्यांच्या पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. चला तर मग अपरा एकादशीचं पौराणिक कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक अतिशय धर्मात्मा आणि परोपकारी राजा राज्य करत होता. तो प्रजेची काळजी घेणारा आणि ईश्वरावर श्रद्धा, विश्वास, भाव ठेवणारा राजा होता. मात्र त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज हा त्याच्या विरुद्ध आणि उलट स्वभावाचा होता. म्हणजे तो अत्यंत क्रूर, अधर्मी होता आणि त्याला राजाचा खूप द्वेष असायचा किंवा राग यायचा. पुढे एके रात्री वज्रध्वजने राजाची हत्या करण्याची योजना आखली. त्याने राजा महिध्वजाची हत्या करून त्याचे शरीर जंगलात जाऊन एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकले. अकाली मृत्यू झाल्यामुळे आणि अंत्यसंस्कार न झाल्यामुळे राजाला प्रेत योनी प्राप्त झाली. राजाचा आत्मा त्या पिंपळाच्या झाडावर राहू लागला आणि तिथून त्या झाडाखालून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देऊ लागला. असेच काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी धौम्य ऋषी त्या जंगलातून जात होते. जेव्हा धौम्य ऋषी त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने, दिव्य दृष्टीने ओळखले की हा एक प्रेत आत्मा आहे आणि तो पूर्वजन्मीचा एक धर्मात्मा राजा आहे. ऋषींना त्या प्रेत आत्मा म्हणजे राजाची खूप दया आली. त्यांनी राजाच्या आत्म्याला प्रेत योनीतून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला. धौम्य ऋषींनी राजाला प्रेत योनीतून मुक्ती देण्यासाठी स्वतः अपरा एकादशीचं कडक व्रत केलं. एकादशीच्या दिवशी त्यांनी विधिवत भगवान विष्णूंची पूजा केली, जागरण केलं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला ऋषींनी आपल्या संपूर्ण व्रताचे पारण केले म्हणजे
उपवास सोडला आणि त्या उपवासाचे पुण्य राजाला अर्पण केले आणि ते पुण्य पूर्णपणे राजाच्या प्रेताला मिळाले. अपरा एकादशीच्या पुण्याचा प्रभाव इतका मोठा होता, राजा महिध्वजाच्या आत्म्याला तत्काळ प्रेत योनीतून मुक्ती मिळाली. त्याचे शरीर दिव्य झाले आणि तो स्वर्गात जाण्यासाठी विमानाने रवाना झाला. जाण्यापूर्वी धौम्य ऋषींचे मनापासून राजाने आभार मानले. शेवटी ही कथा आपल्याला सांगते की माणसाकडून कळत नकळत झालेल्या चुका किंवा पापाचे चालन करण्यासाठी अपरा एकादशीचं व्रत अत्यंत प्रभावी आहे. हे व्रत केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी देखील केले जाऊ शकते. ज्याप्रमाणे राजा महिध्वजला या व्रताच्या पुण्याने स्वर्गात स्थान मिळाले, तसेच जे भक्त हे व्रत श्रद्धेने, मनोभावाने, भक्तीने करतात त्यांना सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते. असं म्हटलं जातं की अपरा एकादशीच्या दिवशी ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने अखंड पुण्य मिळते आणि श्री हरी विष्णू भगवानांची कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुमच्याकडून श्री हरी विष्णूची जितकी मनोभावे पूजा अर्चना होईल तितकी करावी आणि या पुण्य दिवसाचा लाभ घ्यावा. मित्रांनो, मी माझ्या याच चॅनेलवर श्री हरी विष्णू सहस्रनाम, विष्णू आरती, विष्णू मंत्र यावर व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि ऐका. जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय.